वहिनी, ओ वहिनी. बोला ना भाऊजी, बोला ना. अहो वहिनी, म्हणलं भाऊ घरात आहे का? नाही नाही भाऊजी, ते आत्ताच बाहेर गेले. वहिनी, भरपूर दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. बोला ना मग भाऊजी, काय सांगायचं होतं मला. अगोदर सांगा मला, तुम्ही नकार देणार नाही ना? नाही नाही भाऊजी, बोला ना. वहिनी, म्हणलं तुम्ही आज लय सुंदर दिसताय बरं का. अहो भाऊजी, सुंदर तर मी रोजच दिसते. पण वहिनी, आज खरंच लय भारी दिसताय बरं का तुम्ही. बस करा भाऊजी, नका मला झाडावरती चढवू. बसून घ्या अगोदर, तुमचे पाय दुखले असेल बोलू बोलू. वहिनी, म्हणलं आज काम होईल का म्हणलं माझं. शी शी, असं बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का? अहो वहिनी, याच्यात लाजचा काय संबंध. त्या तुमच्या गोऱ्या गोऱ्या मांड्या मला घायल करून टाकतात वहिनी. अहो माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा आहे, तुम्ही असं माझ्यासोबत का बरं बोलतात? अहो वहिनी, मी ऐकलं की भाऊ माणसात नाही. हां. तुमचे भाऊ माणसात नसते तर मला मुलं का बरं झाले असते ते सांगा. अहो वहिनी, ते जाऊ द्या, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला आवडतो का? सर्वात अगोदर मला सांगा, तुमचा बाबूराव किती मोठा आहे? अहो वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझा बाबूराव खूपच मोठा आणि जाड पण आहे. माझी इच्छा पूर्ण करेल ना तुमचा बाबूराव, ते सांगा अगोदर. अहो वहिनी, तुमची इच्छा माझा बाबूराव मागून आणि पुढून पण करेल, समजलं का? नको नको बाई, मी मागून करत नाही, फक्त पुढून. चालेल चालेल, मग मी केव्हा येऊ ठुकाईला? हे बघा, तुम्ही आता येऊ नका, 2 दिवसांनी या. तुमचा भाऊ 2 दिवसांनी बाहेर गावी जाणार आहे. चालेल चालेल, येतो मग मी.